300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. जे ते पहिले ट्रॅकच्या विमानतळाच्या आवारात हे मंदिर आहे. तर तर मंडळी दत्त जयंती निमित्त आपण जाणार होते का स्पेशल ठिकाणी. कुठे चला. आणि आपल्या सोबत कोण आहे? पियुष. खूप दिवसांनी दिसलाय पियुष. मागच्याच आपण नवनाथ महाराजांच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा पियुष होता. आता आपण दत्त जयंती निमित्त कोणत्या मंदिरात जाणार आहोत ते तुम्हाला बघायचंय. थांबा कुठे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. काय माहिती भंडारा भंडारा गर्दी तर राहिलंच तुझे. बघू आता मागे गाड्या दिसत आहेत. भंडाऱ्याच्या ठिकाणी तर आपण जाणारच आहोत, पण आपण आता मध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ है ना. आम्ही येऊन गेलो अगोदर, पण आता परत तुम्हाला दाखवतोय मंदिर. कारण की दत्त जयंती म्हटली की छान सजावट वगैरे केली असेल, काय पूजा वगैरे असेल तर ते पण आपल्याला बघायला भेटेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपण आलो मंदिराच्या ठिकाणी आणि मूळ मंदिरात पोहोचण्याच्या अगोदर छान अशी हिरवळ तुम्हाला दिसते. तर तुम्ही अगोदर पण मी त्याचा व्हिडिओ टाकला आहे, नसेल बघितला तो पण नक्की बघा. इथं तुम्हाला पिन कमेंट केला आहे. आणि आता आपण पोहोचलोय प्राचीन सिद्ध नवनाथ मंदिरात. तर मंडळी आपण ज्या मंदिरात आलो आहोत ना, ते मंदिर काही साधं सुद्धा मंदिर नाही. आणि ज्याला नाव पडलंय ना प्राचीन सिद्ध नवनाथ मंदिर, कारण की मुळातच हे मंदिर खूप जुनं आहे. आणि आधी हे मंदिर दुसऱ्या जागी होतं. म्हणजे कुठे तुम्हाला माहिती आहे का, आपल्या जे विमानतळ आहे ना ते रनवेवरती हे मंदिर होतं. आणि हे जे जुनं मंदिर आहे त्याचे काही तुम्हाला फोटोज बघायला भेटत आहे. आणि हे छोटंसं मंदिर अजून तिथे पण आहे, कारण की नवनाथांतले काही नाथ इकडे आणले गेले आणि बाकी तिथे अवशेष अजून मंदिराचे आहे. आणि हो मंडळी, नवीन मंदिर जरी इथे बांधण्यात आले तरी ते जुनं मंदिर अजून कोणी काढलेलं नाही. पण तिथे आपल्याला जाता नाही येणार दर्शनासाठी. तर आता आपण इथे आलो आहोत. आणि तुमच्या मनातील काही इच्छा असेल ना तर देवाकडे तुम्ही कुठेही जाऊन मागा, ते पूर्ण होणारच आहे. पण एक स्थान असतं जिथे त्या स्थानाचं पावित्र्य असतं. तर आपण आलो या पवित्र स्थानावरती आणि या शुभ दिनी या शुभ ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता जे आपण ठिकाण बघितलं ना, ते नवनाथ महाराज आपले येताना त्यांना विराजमान होण्यासाठीचं हे ठिकाण आहे. असं म्हणतात की नवनाथ महाराज येतात. आणि आता तुम्हाला अजून एक छान गोष्ट दाखवणार आहे मी. जसं मी तुम्हाला सांगितलं की विमानतळाच्या आवारात हे मंदिर आहे, तर तुम्हाला असं काही दृश्य तर नाही बघता येणार, पण विमान तुम्हाला बघता येणार आहे. तर ते पण तुमच्यासाठी एक छान गोष्ट असणार आहे. तर मंडळी झालं असं ना, आपण आलोय मंदिरात. दत्त जयंती निमित्त छान सजावट करण्यात आली आहे. पण आपण महागे जे बघतो ना ते महादेवाचं मंदिर आहे. तर शृंगार करण्याचं काम आता चालू होणार आहे. आणि खरीची जी मजा आहे ना, म्हणजे आता महाप्रसाद असणार आहे, आरती असणार आहे. आरतीला प्रचंड गर्दी असते. तर इथे आपण मागे बघू शकतो ना, गर्दी मावणार नाही. आणि सजावट बघा किती सुंदर केली. तर इथे खूप छान पद्धतीने सगळे कार्यक्रम करण्यात आले आहे. पण झालं असं ना की आज खूप मोठी तिथे आणि हळदीला पण जायचं आणि थोडं दूर होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो आणि आम्हाला लवकर निघायचं आहे. पण तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या त्या, पण टेन्शन नका घेऊ मंडळी. आरती कशी होणार आहे, इथला शृंगार कसा होणार आहे, सगळं तुम्हाला बघता येणार आहे. कारण की आपल्याला एक दादा भेटले ते, तर त्या दादांचा आपण नंबर घेतला. ते आपल्याला फोटो व्हिडिओ पाठवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं बघता येणार आहे. पण जोपर्यंत त्या झाल्या बाकीच्या गोष्टी, पण आता जे काय आहे ना ते तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण इथं थोडेसे व्हिडिओ घेऊ आणि भंडाऱ्याच्या ठिकाणी पण जाऊ. आणि तिथं काय असणार आहे नैवेद्य महाप्रसादासाठी असते पण आपण बघू. आता संध्याकाळी आरती असणार आहे. महादेवाच्या शृंगाराला सुरुवात झाली. अर्धा पाऊण तास लागेल, शृंगार होईल. तर आता आपण जाणार आहोत भंडाऱ्याच्या ठिकाणी. आता फोकस लागते तिथे, हे बघ हे फोकस. मस्त आहे की फोकस. किती बरं वाटेल ना विश. हे बघा पूर्ण फोकस लागतील. आत्ताच हे लाईटमुळे खूप छान वाटतंय. बाजूचे हे बाजूचे लाईट आहेत, पण रात्री बऱ्यापैकी इथं अंधार होऊन जाईल. आणि या लाईटचा एवढा उजेड नाही पडणार असं वाटतंय. त्याच्यामुळे त्यांनी फोकस ठेवलेला आहे, कारण की रात्री भाविकांची प्रचंड गर्दी असणार आहे इथे. प्रत्येक वर्षी असते, म्हणजे दत्त जयंती म्हटलं तर इथे प्रचंड गर्दी असणार आहे भाविकांची. आणि त्यासाठी दक्षता म्हणून आणि छान वातावरण दिसावं किंवा मग
त्याच्यामुळे लाईटची वगैरे सुविधा करण्यात आलेली आहे. तर सगळीकडे प्रकाश वगैरे असणार आहे, अंधार वगैरे नसणार आहे, कारण की झाड आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं. पण रात्रीच्या वेळेस बऱ्यापैकी अंधार राहील. सो त्यांनी फोकस वगैरे लावणार आहे. बघा तुम्ही किती फरक बघू शकता चेहऱ्यामध्ये. पण त्या आम्ही तिकडे होतो तर किती लाईट होतं तरी उजेडाचा फरक आणि आत्ता तर खूप छान वाटणार आहे. बघू, आपल्याकडे फोटो व्हिडिओ येणारच आहे, पण वेळेअभावी आपल्याला पण निघावं लागतं आहे. आता आपण जाऊ भंडाऱ्याच्या ठिकाणी, काय प्रसाद आहे वगैरे, महाप्रसाद काय आपला, तर तो पण आपण बघून तिथून थोडीशी माहिती घेऊ काय मंडई असेल त्यांच्याकडून. हे बघा इकडं मंदिर आहे आणि धुळ्याचं विमानतळ. गाड्या लागून गेलेला आहे भंडाऱ्यासाठी. आता बाकीचे मंडई अजून येतील आणि हॉस्टेल वगैरे जे पायलट बनणार आहे त्यांच्यासाठी. इकडं समोर भंडाऱ्याचं चालू आहे ना, आता आपण इकडे जाऊ. हे बघा महिला पुरुष, इकडून एंट्री आहे, तिकडून बाहेर जाण्याचा मार्ग येणार. इकडं स्वयंपाक आहे, पुरुष महिला पूर्ण सेक्शन वेगळा केलेला आहे. थांबा तुम्हाला, वाव, महाप्रसादाचं नियोजन आता आपण बघत आहोत की महाप्रसाद एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जाणार आहे. सगळं आपण बघितलं की पटांगणात छान व्यवस्था करण्यात आली महिला पुरुषांसाठी. पण हे सगळं करण्यासाठी नेमकी कोण कोण मंडळी तिथे आहे, तर आपल्याला काही दादा मंडळी दिसले, त्यांच्याकडून आपण आता थोडीशी माहिती जाणून घेऊया. ओम नमो आदेश. माझं नाव कुणाल संजय पाटील. आम्ही गोंदूर विमानतळ इथं जे मंदिर आहे, नवनाथांचं मंदिर आहे, तिथले आम्ही सेवेकरी आहोत, स्वयंसेवक आहोत आम्ही. जे मंदिर जवळजवळ 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. जे ते पहिले ट्रॅकच्या बाजूला होतं, तिथून काही कारणास्तव ते ट्रॅक बनण्याच्या वेळेस ते मंदिराचे काही आम्ही अवशेष इथं आणले काही लोकांनी. मग तेव्हा थोडं आपण मंदिराचं थोडंसं जीर्णोद्धार केला. त्याच्यानंतर त्या वर्ष म्हणजे 2019 पासून आता आम्ही कार्यभार सांभाळला आहे स्वयंसेवकांनी. आम्ही जवळजवळ वर्षातून 4 भंडारे करतो. त्याच्यात गुरुपौर्णिमाचा एक असतो, दत्त जयंतीचा एक असतो, नवनाथ बीजचा एक असतो आणि महाशिवरात्रीचा एक असतो. त्याच्यात आम्ही जे 3 भंडारे आहेत, जसं की दत्त जयंती झाली, नाथबीज झाली आणि शिवरात्री, हे भंडारे आम्ही छोट्या लेवलचा करत असतो. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमाचा जो असतो भंडारा, तो जवळजवळ आम्ही 7 ते 8 हजार लोकांचा बजेट ठेवून आम्ही तो भंडारा करत असतो. मागच्या वेळेस पण खूप मोठा प्रतिसाद मिळाला आम्हाला. आता आजचा जो भंडारा आहे दत्त जयंतीचा, आज जवळजवळ 3.5 ते 4 हजार लोकांचा बजेट आहे आमचा. त्यामुळे आजचं जसं नियोजन सर्व केलेलं आहे आम्ही. सर्व मित्र परिवार, वाडीभोकरचे, इतर कॉलनी परिसर, धुळ्यातले सर्वजण येऊन आम्हाला प्रतिसाद करतात. ज्याला जे काही देणगी स्वरूपात द्यायचं असतं ते देतात, ते आम्हाला मदत करतात. आम्ही चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम हे करतो. आणि या इतिहास असा झाला, जसं जो की हे इथं स्वयंसेवकांमधून कोणी आपण अजून हे नाही, बाहेरचे लोक येतात, ज्याला जशी सेवा करायची असते तो सेवा करत असतो. इथं बाहेरच्या लोकांना पहिली एंट्री नव्हती, पण जो नाथ भक्तांचा जो प्रेम मिळालं, म्हणजे त्यांचं बी आम्हाला सपोर्ट मिळाला, जे आम्ही प्रतिसाद दिला मंदिरासाठी, त्याच्यामुळे आम्हाला नाथ भक्तांना इथं कधी एंट्री असते. बाकीच्या लोकांना ते कोणी एंट्री देत नाही सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे, पण ज्यांनी नाथांचं नाव घेतलं त्याला मंदिरात जायसाठी एंट्री भेटते. आता जवळजवळ आम्ही 2019 पासून आम्ही तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि भविष्यात याच्यानंतर आमचं पुढची जी गुरुपौर्णिमेचं नियोजन आहे, ते जवळजवळ 10 ते 12 हजार लोकांचं बजेटचे नियोजन आहे आमचं. त्यासाठी आम्हाला आतापासून खूप सारा प्रतिसाद मिळतोय आणि याचाच प्रतिसाद दरवर्षी आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती नाथभक्त असला पाहिजे, प्रत्येकाला नाथांचे इतिहास समजला पाहिजे, प्रत्येकाने नाथभक्त व्हायला पाहिजे. कारण की जेणेकरून आतापर्यंत नाथ काय ते आपल्याला माहित नव्हतं. त्याच्यामुळे आता जवळपास प्रत्येक लहान मुलाला सुद्धा नाथ काय आहेत आणि त्यांनी काय केलं, त्यांनी कसा धर्माचा प्रचार केला, हे सर्व आपल्याला माहित पडतं. आता तर शिकायला भेटतंय आपल्याला. त्याच्यामुळे आमची आशा एकच आहे की दूरदूरून लोकांनी तुम्ही इथं या, मंदिराचं दर्शन करा, तुम्हाला जी सेवा वाटली ते करा, भंडाऱ्यासाठी या, दर्शनासाठी या. इथं संध्याकाळी 7 वाजता रोज संध्याकाळी नाथांची आरती होत असते. त्या आरतीला पण बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद असतो. आणि आज जवळजवळ आता 7 वाजता आरतीचा कार्यक्रम आहे आमचा.
त्याच्यानंतर तुमचा 7:30 ते 8 वाजेपासून भंडाऱ्याचा कार्यक्रम होईल. हे जवळ 11 ते 12 वाजेपर्यंत जोपर्यंत भक्तांचा प्रतिसाद तोपर्यंत आम्ही भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवत असतो. सर्वांनी तुम्ही या, तुम्ही एकदा नाथांचं दर्शन घ्या, एकदा भेट द्या मंदिरासाठी. जो इथं येतो त्याला जे नैसर्गिक वातावरण इथं जे आहे, इथं काही कोणाचं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही येऊ शकता बिनधास्त नाथाचं दर्शन घ्या. तसा प्रतिसाद द्या आम्हाला. दरवर्षी तुम्ही प्रत्येक भंडाऱ्याला उपस्थित राहा, आरतींसाठी उपस्थित राहा. आम्ही सर्वांना आग्रहाचं आमंत्रण करत आहोत. ओम नमो आदेश लख निरंजन. ही छानशी माहिती कोणाल दादांकडून व त्यांच्या मित्र परिवाराकडून भेटल्यानंतर रात्रीचे सुंदर दृश्य आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. छान आरती झाली, महादेवांचा शृंगार किती सुंदर करण्यात आला होता आणि त्यानंतर संध्याकाळी वेळ झाली ते नाथांच्या आरतीची, दत्त महाराजांच्या आरतीची. तर आरतीच्या वेळी तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल मंडळी, इतकी मोठ्या प्रमाणात ती गर्दी होती. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर कार्यक्रमाला शेवटपर्यंत तर मी थांबू शकली नव्हती, पण लोकेश दादा असेल, कुणाल दादा असेल आणि संपूर्ण मित्रपरिवार असेल तिथला त्यांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी हे व्हिडिओ करून पाठवले. तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे खानदेशी मुलगीला नक्की सबस्क्राईब करा.